नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नारायणी ही किचनमध्ये पोळ्या करत असते. आता तेव्हाच तिथे मोठ्या बाई येतात आणि नारायणीला विचारतात की पोळ्या करतेस का? तेव्हा नारायणी हो म्हणते. आता तेव्हा मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की मला माहिती आहे तुझा भूगोल पक्का आहे, तरीसुद्धा वेगवेगळ्या देशांचे नकाशे नको काढून ठेवू इथे. पृथ्वी कशी असते गोल, तशाच पोळ्यासुद्धा गोल झाल्या पाहिजेत, कळलं का? अरे नीट भाज जरा, पोळ्या कच्चीच होती परवा तर. तेव्हा नारायणी म्हणते की कच्ची? अगं मी तर नीट भाजल्या होत्या पोळ्या. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो का, मी वेडी आहे म्हणून मी तुला सांगते. नाही तुझं बरोबर आहे, तू शहाणी आहेस आणि मी वेडी आहे. तेव्हा नारायणी घाबरत म्हणते की अगं आई, मी खरंच कच्च्या नव्हत्या गं ठेवल्या. तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि नारायणीला म्हणतात की बघितलंस का नारायणी, कसा चेहरा केला लगेच. अगं गंमत करत होती तुझी, चांगल्या करते पोळ्या आणि गोल गोल करते छान. आणि विचारतात की आता आईने तुझी मस्करी पण करायची नाही का? आता नारायणी मोठ्या बाईंना म्हणते की आई एक विचारायचं होतं गं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की विचारायचं होतं म्हणजे विचार की, एवढं काय आहे? तेव्हा नारायणी मोठ्या बाईंना म्हणते की त्या दिवशी नाही का बैठकीच्या खोलीत ती माणसं कोण आली होती गं? तेव्हा मोठ्या बाई विचारतात की कोण? तेव्हा नारायणी सांगते की तू आणि हे बोलत होते बघ त्या दिवशी, आपल्या गावात याआधी त्यांना पाहिलं नाही आहे ना म्हणून बोलले. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या नारायणीला म्हणतात की आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का तू? आणि म्हणतात की नारायणी नको तिथे लक्ष द्यायचं नाही, या कामात लक्ष द्यायचं, कळलं का? म्हणून गोष्टी नीट होत नाहीत. तेव्हा नारायणी म्हणते की अगं सहज वाटलं म्हणून विचारलं. आता बोलण्याच्या नादात नारायणीकडून पोळी करपली जाते. हे बघून मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की करपली पोळी, पण मी काय बोलणार नाही, बोललं की राग येतो ना, म्हणून दुसऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, नाहीतर हे असं होतं. वॉच ठेवायचं नाही, बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आता तितक्यात तिथे आपला आदू येतो आणि मोठ्या बाईंना विचारतो की आई मी जाऊ का गं वेंकू काकांना भेटायला इंदूबरोबर? तेव्हा मोठ्या बाई एकदम शॉक होऊन विचारतात की काय, कोण चाललं? इंद्रायणी कुठे चालली, कशी, काय बोलतोयस तू? तेव्हा आदू सांगतो की आई ते आत्तोबा घेऊन चाललेत, मी पण जाऊ त्यांच्यासोबत? तेव्हा मोठ्या बाई खूप रागाने आदूवरती ओरडत म्हणतात की कोणी कुठेही जाणार नाही. आणि त्यांच्या अचानक लक्षात येतं की नारायणी त्यांच्याकडे बघते. आता त्या नारायणीकडे बघत स्वतःला सावरत म्हणतात की म्हणजे तू कुठेही जायचं नाहीस. तेव्हा आदू म्हणतो की अगं आई. तेव्हा मोठ्या बाई आदूला विचारतात की त्यांना असं कोणीही कधी पण असं भेटायला जाऊ शकतं का? आणि तुझा अभ्यास झालाय का? तेव्हा आदू सांगतो की हो झाला. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की झाला, चल बघायला येते मी. तेव्हा आदू घाबरत म्हणतो की नाही थोडासा राहिलाय. मोठ्या बाई रागाने म्हणतात की राहिलाय ना, मग अभ्यास कर चल. तेव्हा आदू खुश होऊन म्हणतो की हां मग तो झाल्यावरती जाऊ. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आधी अभ्यास करायचा, मग झाल्यावरती पाहू, निघ. तेव्हा आदू नाराज होऊन तिथून जायला लागतो आणि जाता जाता मोठ्या बाईंकडे बघायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की अजिबात बघायचं नाही माझ्याकडे, चल निघ. आता आदू गेल्यानंतर मोठ्या बाई रागाने नारायणीकडे बघत म्हणतात की हा एक तसला आणि तू ही असली, काय बघत बसते माझ्याकडे, चल पोळ्या कर आणि जरा नीट कर आणि चांगल्या गोल कर. आता मोठ्या बाई स्वतःशीच मनात म्हणतात की व्यंकट भाऊजींना भेटायला चालले ही कार्टी, जर ही खरंच त्यांना भेटली ना तर माझ्या कीर्तनाच्या प्लॅनिंगचा पार बट्ट्याबोळ होऊन बसेल. आता यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ एका चायच्या टपरीजवळ आलेला असतो आणि ते त्या चायवाल्याला म्हणतात की दादा एक चाय द्या ना. तेव्हा तो चायवाला म्हणतो की आधीची उधारी द्या. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो देतो ना, पळून चाललो आहे का मी काय? अहो दिग्रजकरांचा जावई आहे आणि आधी चहा देतो तुझे पैसे, काय कुठे पळून जाणार आहेत का? तितक्यात कोणीतरी तिथे येतं आणि प्रेमनाथला म्हणतं की आणि माझे पैसे? तेव्हा प्रेमनाथ घाबरून त्या माणसाकडे बघायला लागतो आणि इकडे तिकडे बघत हळूच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागतो. तितक्यात तो माणूस म्हणतो की पळायचा कुठे प्रयत्न करतोय, जरा इकडे ये. प्रेमनाथ खूपच घाबरलेला असतो आणि तो घाबरतच म्हणतो की परशुराम भाऊ तुम्हाला बघून कसं पळणार मी, पण तुम्ही इकडं कसं काय? तेव्हा परशुराम म्हणतो की इकडं कसं काय येणं केलं म्हणजे, एक देईन ना अशी ठेवून, मग कळेल की मी इकडं कसं आलो ते. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो चिडू नका, चहा घेता का, हे चहा छान करतात. आणि तो चायवाल्याला म्हणतो की दादा 2 चहा आणि भजी द्या. तेव्हा परशुराम रागाने म्हणतो की ते चहा भजी तुझा पाहुणचार घ्यायला नाही आलोय, तू 20,000 घेतलेत ना माझे, तर मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत, नाहीतर इथे तुझे कपडे फाडणार आणि तुला इथून नागडा पाठवणार. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की चिडू नका हो, शांत व्हा, बघा ना आज आपण भेटलो, किती चांगला दिवस आहे आजचा. तेव्हा परशुराम म्हणतो की दिवस चांगला आहे की वाईट हे तू नको ठरवूस, ते मी ठरवेल. जर तू माझे पैसे मला दिले तर तुझा दिवस चांगला
नाहीतर आजचा दिवस तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आणि ते ओरडून प्रेमनाथला म्हणतात की माझे पैसे दे. प्रेमनाथ खूपच घाबरलेला असतो आणि म्हणतो की देतो आणि म्हणतो की इथे ना वेफर्स खूप भारी मिळतात, तुम्हाला देतो. असं म्हणून तो वेफरचं पॅकेट परशुरामला देत म्हणतो की अहो हे खा, खूप छान आहे, मस्त आहेत, पैसे देतो म्हटलं देतो, काय कुठे पळून जाणार आहे का? तेव्हा परशुराम रागाने म्हणतो की मला तुझे वेफर्स नको आहेत, मला माझे पैसे पाहिजेत, कधी देणार आहेस? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हे बघा, इथे उगाच ओरडाओरड करू नका, गावात माझी इज्जत आहे, शांततेत बोला, निवांत बोला, मी देतो ना तुमचे पैसे, नक्की देतो. परशुराम रागाने म्हणतो की आत्ताच्या आत्ता दे. असं म्हणून तो वेफरचे पॅकेट फेकून देतो आणि म्हणतो की तुझी इज्जत गेली खड्ड्यात, मला माझे पैसे पाहिजेत. तितक्यात इंदू आणि पप्प्या आदू तिथे येतात. आता इंदू ओरडून परशुरामला म्हणते की ओ काका, तुम्ही हे पॅकेट फेकलं ना रस्त्यावर, आणि का टाकलं? उचला ते पॅकेट, आत्ताच्या आत्ता उचला. तेव्हा पप्प्यासुद्धा म्हणतो की ओ काका, तुम्ही तुमच्या घरातसुद्धा असाच कचरा करता का? आदूसुद्धा म्हणतो की अहो आज आमच्या मास्तरांनी आमच्याकडून गाव झाडून घेतलं आहे आणि तुम्ही हा असा कचरा टाकणार का रस्त्यावर? इंदू म्हणते की आत्ताच्या आत्ता हा कचरा उचला. तेव्हा परशुराम म्हणतो की पोरांनो, तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? कोणाला बोलताय? याचं काय ताळतंत्र आहे की नाही? तुम्ही स्वतः उचला कचरा आणि फेकून द्या, चला निघा इथून. तेव्हा आदू, पप्प्या आणि इंदू खूप रागाने परशुरामकडे बघायला लागतात. तेव्हा परशुराम रागाने म्हणतो की पळता की नाही इथून, आता पळा. तेव्हा ते तिघेही घाबरून तिथून पळून जातात. आता प्रेमनाथसुद्धा खूपच घाबरलेला असतो. आता परशुराम प्रेमनाथजवळ येतो आणि म्हणतो की तुझं काय, तू कधी देणार आहेस पैसे? तू तारीख किती तारखा देतोस रे मला? माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत, इथल्या इथे. आता इकडे आपण पाहतो की इंदू, आदू आणि पप्प्या धावतच महाले मास्तरांकडे येतात. आता इंदू महाले मास्तरांना म्हणते की मास्तर, तुम्ही तिकडे चाललाय ना? तेव्हा महाले मास्तर इंदूला म्हणतात की हो ग, का? तेव्हा इंदू म्हणते की तुम्ही तिकडे या, आम्ही तिकडेच तुमची वाट पाहतोय. तर इकडे प्रेमनाथ परशुरामशी बोलत असतो. तेव्हाच इंदू, आदू आणि पप्प्या तिथे येतात. इंदू रागाने परशुरामला म्हणते की ओ काका, तुम्हालाच हा कचरा उचलावा लागेल. आता आदूसुद्धा म्हणतो की ओ काका, हा कचरा उचलता की नाही? तेव्हा परशुराम म्हणतो की हाफ तिकीट नाही उचलणार. आता पप्प्यासुद्धा म्हणतो की ओ काका, शेवटचं सांगतोय हा. तेव्हा परशुरामसुद्धा ओरडू म्हणतो की नाही म्हटलं ना. आता महाले मास्तरसुद्धा तिथे येतात. आता इंदू, आदू आणि पप्प्या तिघेही महाले मास्तरांजवळ पळतच जातात आणि म्हणतात की मास्तर इकडे या, लवकर या. आता आदू सांगतो की या काकांनी ना इथे असा रस्त्यावरती कचरा टाकलाय. इंदू म्हणते की आणि आम्ही यांना असं सांगायला गेलो तर हे आमच्यावरतीच उलट रागवत आहेत. पप्प्या म्हणतो की मास्तर, हे अशा लोकांमुळेच आपलं गाव खराब होतं आहे बघा. तेव्हा माले मास्तर विचारतात की काय हो, तुम्ही टाकला का कचरा? प्रेमनाथ मध्येच म्हणतो की हो, यांनीच टाकलाय कचरा. आणि परत हळूच परशुरामला म्हणतो की काय आहे ते बरोबर दिसत नाही ना, ते गावचे मास्तर आहेत, ते सांगत आहेत, तर उचला ना कचरा. आता माले मास्तर परशुरामला म्हणतात की काही कळतं की नाही तुम्हाला? गावात ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे ना, एवढ्या मेहनतीने पोरांनी गाव स्वच्छ केलं आणि तुम्ही कचरा टाकताय. आता मग सर्वच जण उचला तो कचरा असं म्हणून ओरडायला लागतात. आता परशुराम रागाने बघत असतो. प्रेमनाथ त्याला म्हणतो की हे बघा, रागाने बघून काही फायदा नाही आहे, आता सगळी बोलतायत तर उचला कचरा. मग परशुराम त्याने फेकलेलं ते पॅकेट आहे तिथे ठेवून देतो. माले मास्तर एका प्लॅस्टिकच्या कागदाकडे बघून म्हणतात की हा पण कचरा तुम्ही टाकला आहे ना, उचला तो. तेव्हा परशुराम रागाने म्हणतो की हा कचरा मी नाही टाकला. यावर आदू मध्येच म्हणतो की माले मास्तर यांनीच टाकला आहे हा कचरा. तेव्हा परशुराम आदूवर ओरडत म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना की मी टाकला नाहीये म्हणून. महाले मास्तर म्हणतात की पोरांवर आवाज चढवायचा नाही, आम्ही इथे एवढं गाव साफ केलं आहे, मग तुम्ही एवढासा कचरा उचलला तर काय फरक पडतो, उचला तो कचरा. असं म्हणून परत सगळे उचला तो कचरा म्हणून ओरडायला लागतात. मग परशुराम रागाने तो कचरा उचलतो आणि सर्वांपासून जरा लांब जाऊन म्हणतो की हा कचरा मी फेकला नाही, मी उचलणार नाही. असं म्हणून तो परत रागाने सगळा कचरा खाली फेकतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा सगळेच त्याला पकडायला त्याच्या मागे धावतात. इंदू तो कचरा उचलून कचरा पेटीमध्ये टाकते. माले मास्तर तिच्याकडे खूप कौतुकाने बघत असतात. आता प्रेमनाथ इंदूकडे बघून म्हणतो की पाठराखीन बाई, अभिमान वाटतो तुमचा. मग इंदू आणि माले मास्तर तिथून निघून जातात. प्रेमनाथ मनातच म्हणतो की वाचलो बाबा, आज पोरं आली नसती तर मेलोच असतो. चला आता पुढचे काही दिवस परशुराम काही गावात येणार नाही. यानंतर रात्री आपण पाहतो की आतोबा पाणी भरत असतात. तितक्यात मोठ्या बाई सुशीलाला आवाज देत तिथे येतात. तेव्हा आतोबा सांगतात की सुशीला, करिश्माचा दात दुखतोय ना, म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेले. आणि मोठ्या बाईंना विचारतात की तुमचं काही काम होतं का?
तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, सुशिलाकडे नाही, तुमच्याकडेच काम होतं. आणि अडखळत म्हणतात की तुम्ही ते इंद्रायणीचे सर्वा तिला कीर्तनाला घेऊन जायचं, तर तुमची परवानगी आवश्यक आहे ना म्हणून. आता यावर आतोबा म्हणतात की अहो, कीर्तन सेवेसाठी कसली परवानगी, आणि इंदू जर तयार असेल कीर्तनासाठी तर मी कशाला आडकाठी करू मध्येच. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ते सगळं झालं हो, पण माझं काम आहे ना तुम्हाला विचारायचं, ज्याचा त्याचा मान त्याला भेटलाच पाहिजे ना. यावर आतोबा म्हणतात की अहो, लाजवू नका मोठ्याबाई, तुमचा मान मोठा आहे, तुम्ही आम्हाला या घरात राहायला जागा दिली आहे. मोठ्याबाई म्हणतात की समोरच्यांची ऐपत नसेल ना तर समोरच्या माणसाला मदत करणं भाग आहे, पण या सगळ्याची जाणीव तुम्ही ठेवली हीच मोठी गोष्ट आहे. यावर आतोबा म्हणतात की असं का बोलताय मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काय झालं, काही खुपलं का, मी असंच बोलले होते. बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही इंद्रायणीला घेऊन व्यंकट भाऊजींना भेटायला चाललायत का. आतोबा सांगतात की हो, इंदूला खूप आठवण येत होती व्यंकट महाराजांची, म्हणून म्हटलं की भेटवून आणावं. मोठ्याबाई म्हणतात की मग बरं झालं मी इंद्रायणीच्या कीर्तन सेवेला नकार कळवला. आता आतोबा आश्चर्याने विचारतात की नकार कळवला का. मोठ्याबाई म्हणतात की अहो, माले मास्तरांच्या त्या स्वच्छता अभियानसाठी कीर्तन करणार होती ना, पण मी आता त्यांना सांगितलं की तिला कीर्तन करायला जमणार नाही, ती व्यंकट भाऊजींना भेटायला चालली आहे म्हणून. आतोबा म्हणतात की जमेल की तिला, आम्ही सकाळी जाणार आहोत आणि संध्याकाळी परत येणार आहोत, मग रात्री कीर्तन करू शकेल की ती. मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही परत येण्याचा काहीच संबंध नाही, इथे व्यंकट भाऊजी इथे नाहीत ना, आणि ते नाही तर त्यांच्याशिवाय इंद्रायणी कीर्तन नाही करू शकणार. त्यांनी सांगितलं होतं ना इंद्रायणीला एकटीला कीर्तन नाही करता येणार म्हणून. आतोबा म्हणतात की पण कीर्तन सेवा करणं ही चांगली गोष्ट आहे की. मोठ्याबाई म्हणतात की चांगलीच गोष्ट आहे, पण तुमच्या व्यंकट महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की ते नसतील तर इंद्रायणी कीर्तन करू शकणार नाही. तेव्हा आतोबा मोठ्याबाईंचं बोलणं आठवतात की मोठ्याबाई बोलल्या होत्या की व्यंकू महाराजांनी इंद्रायणीचं कीर्तन कॅन्सल केलं होतं. शिष्याची चमक वाढली की गुरुला चक्रायला होतं, हे आठवून आतोबा थोडेसे अस्वस्थ होतात. आता मोठ्याबाई म्हणतात की शेवटी गुरु आहेत ते, आपण कोण, ते म्हणतील तसं, पण शिष्याची प्रगती गुरुला खुपते का. आता आतोबा म्हणतात की मोठ्याबाई असं काही नसेल हो. मोठ्याबाई म्हणतात की असं खरंच नसेल का, मग इंद्रायणीच्याच कीर्तन सेवेला आडकाठी का. आणि रडत म्हणतात की जाऊ द्या, मी बोलले ना की लोकांना वाटतं की मोठ्याबाई बोलल्या, सोडून द्या, सुशीला आली की तिला पाठवून द्या, असं म्हणून त्या तिथून निघून जायला लागतात. आतोबा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता मोठ्याबाई मागे वळून त्यांच्याकडे बघतात आणि निघून जातात. यानंतर आपण पाहतो की आतोबांना सारखं मोठ्याबाईंचं बोलणं आठवत असतं, आणि ते सर्व आठवून ते स्वतःशीच म्हणतात की व्यंकू महाराजांना खरंच इंदूबद्दल असं वाटत असेल का, पण व्यंकू महाराजांना किती कौतुक आहे इंदूचं, पण विकार कोणाला चुकले आहेत म्हणा, शेवटी माणूसच आहेत ना ते, देव थोडीच नाहीत. तितक्यात इंदू आतोबांना आवाज देते, तिथे येते आणि इंदू तिने काढलेलं विठुरायाचं चित्र आतोबांना दाखवते आणि विचारते की हे बघा कसं काढलंय मी. आतोबा खुश होऊन म्हणतात की भारी कला आहे की तुझ्यामध्ये, मस्त काढलं आहेस हा, पण अचानक का काढलं, चित्रकलेचा गृहपाठ दिला आहे का. इंदू सांगते की चित्रकलेचा गृहपाठ नाही, उद्या मी व्यंकू महाराजांना भेटणार आहे ना, त्यांना देण्यासाठी मी हे चित्र आत्ताच काढून ठेवलं आहे, आणि विचारते की त्यांना हे चित्र आवडेल ना. आतोबा मनातच म्हणतात की शिष्याची प्रगती खरंच खुपते का गुरुला, हे लेकरू एवढं व्यंकू महाराजांना जीव लावते. आणि व्यंकू महाराज, इंदू विचारते की आतोबा उद्या आपल्याला सकाळी किती वाजता निघायचं आहे, पण आतोबांचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नसतं. आता इंदू म्हणते की आतोबा कुठे हरवलात, आपल्याला उद्या किती वाजता जायचं आहे. तेव्हा आतोबा म्हणतात की इंदू आपल्याला नाही जाता येणार उद्या. इंदू नाराज होत म्हणते की का, तुम्हीच बोलला होता की आपण उद्या जायचं आहे व्यंकू महाराजांकडे. आतोबा म्हणतात की पण माझी सुट्टी रद्द झाली, माझी पण मजबुरी आहे ना, खरंच नाही जमायचं मला. इंदू म्हणते की आतोबा तुम्ही एक काम करा, तुम्ही मला गाडीत बसवून द्या, मी जाते व्यंकू महाराजांकडे. आतोबा म्हणतात की तुला एकटीला नाही पाठवू शकत, समजून घे जरा, आपण परत कधीतरी जाऊ, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इंदू मात्र खूपच नाराज होते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.